तर आपण काल बघत होतो डिफेक्ट्स, म्हणजे आपण सीझनिंग बघितलं काल टिंबरचं. आज आपण बघूया डिफेक्ट्स इन टिंबर. म्हणजे लाकडामध्ये असलेले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दोष. तर दोष हे लाकडामध्ये निसर्गात तयार होतात किंवा केअरलेस हँडलिंगमुळे तयार होतात किंवा त्यावर जे कीटक असतात किंवा बुरशी तयार होते त्यामुळे तयार होतात. सो दोज आर द डिफेक्ट्स इन टिंबर. तर त्यामध्ये पहिला जो डिफेक्ट आहे, डिफेक्ट ड्यू टू फंगी. फंगी म्हणजे आपण त्याला बुरशी आली म्हणतो. की आपण जर समजा ताजी ताजी भाकरी असेल आणि ती डब्यात बंद करून ठेवली तर त्या ताजी भाकरी असल्यामुळं त्याच्यामध्ये एक प्रकारचा गरमपणा असेल आणि दमटपणा ज्यावेळी तयार होतो त्यावेळी बुरशी तयार होते. तर तशीच बुरशी ह्या लाकडाला लागते आणि ती बुरशी लागल्यामुळं, लाकडाला बुरशी लागल्यामुळं तिथं एक प्रकारचा ब्राऊन कलर किंवा चॉकलेटी रंगाचा असा डाग पडतो. कितीही आपण पॉलिश जरी केलं तर तो डाग तो तसाच राहतो. सो दॅट इज डिफेक्ट ड्यू टू फंगी. फंगी आर मायन्यूट मायक्रोस्कोपिक प्लांट्स. फंगी म्हणजे काय की एक प्रकारची ती वनस्पतीच आहे, एकदम सगळ्यात सूक्ष्म वनस्पती आहे, मायक्रोस्कोपिक प्लांट आहे. दे अटॅक टिंबर ओनली व्हेन द मॉइश्चर कंटेंट्स इन द टिंबर इज मोर. की ते लाकूड ओलं असेल तरच त्याला फंगस लागतं. अँड देर इज प्रेझेन्स ऑफ वर्म. आणि तिथं गरमपणा पण पाहिजे थोडासा. म्हणजे लाकूड ओलं असेल आणि आपण ते एखाद्या खोलीत ठेवलं तर तिथं आपल्याला लाकूड ओलं असेल, आणखी गरमपणा पण असेल तर तिथं फंगस तयार होईल. द टिंबर टेक्स ब्राऊन कलर. तर फंगस लागल्यामुळं तिथं टिंबरला एक प्रकारचा ब्राऊन कलर येईल की चॉकलेटी रंग येईल त्या टिंबरला. त्यानंतर नेक्स्ट आहे डिफेक्ट ड्यू टू इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. तर त्या कीटकांमुळं त्या लाकडामध्ये आपण म्हणतो की लाकडाला वाळवी लागली. तर वाळवी म्हणजे काय, एक प्रकारचे कीटक आहेत. ते कीटक त्या लाकडावर म्हणजे अटॅक करतील. तर त्यामध्ये 3 प्रकारचे कीटक आहेत. बीटल्स आहेत, मरीन बोरर्स आहेत किंवा टर्माइट्स आहेत. असे 3 प्रकारचे कीटक आहेत. तर ते कीटक त्यावर अटॅक करतील. I'm in class. हॅलो. तर डिफेक्ट्स ड्यू टू इन्सेक्ट्स त्यामध्ये फर्स्ट आहे बीटल्स. सगळे आलेले आहेत आता. तर बीटल्स म्हणजे काय, दीज आर स्मॉल इन्सेक्ट्स अँड दे कॉज रॅपिड डिके ऑफ टिंबर. छोटे छोटे कीटक आहेत ते, आणि ते लाकूड जे आहे ते पोखरून काढतील पूर्ण. दे फॉर्म पिन होल्स इन वुड अँड इनसाइड द टनेल्स आर फॉर्म इन ऑल डिरेक्शन्स. म्हणजे बाहेरून जर आपण त्या एखादं फर्निचर केलं, त्या बीटल्स लागलेल्या लाकडापासून जर आपण फर्निचर केलं तर ते बाहेरून फर्निचरला आपल्याला काहीही ओळखणार नाही. अगदी बारीक होल केलेलं असतं, पण आतून सगळं त्यांनी टनेल्स तयार केलेले असतात की लाकूड पूर्णपणे पोखरून काढलेलं असतं. द टिंबर इज कन्वर्टेड इन टू फाईन फ्लोअर लाईक पावडर. की अगदी ते लाकडाची बारीक पावडर तयार होते त्या लाकडाची. दे युजली डू नॉट डिस्टर्ब द आउटर कव्हर. हेन्स द टिंबर अटॅक्ड बाय बीटल्स मे लुक साऊंड टिल इट कम्प्लिटली फेल्स. म्हणजे एखादं आपण टेबल समजा तयार केलं तर ते टेबल दिसायला खूप म्हणजे व्यवस्थित बाहेरून दिसेल, जोपर्यंत ते पूर्ण आतपर्यंत पोखरलं जात नाही. आणि मग पूर्ण पोखरलं गेल्यानंतर समजा त्यावर आपण काहीतरी ओझं ठेवलं तर ते पूर्ण टेबल तुटून जातं. तर अशा प्रकारे हे बीटल्स जे आहेत ते अटॅक करतील. नेक्स्ट कीटक जो आहे दॅट इज मरीन बोरर्स. These are generally found in the salty water
These borers do not feed on wood, but they make holes in timber for taking shelter. हे मरीन बोरर्स जे असतात ते समुद्रकिनारी साधारणतः सापडतात ते की ते लाकूड खात नाहीत. जसं बीटल्स लाकूड खातात, पण हे मरीन बोरर्स जे आहेत ते फक्त राहण्यासाठी, तिथं शेल्टर घेण्यासाठी तिथं होल्स तयार करतात आणि त्यामुळे ते लाकूड खराब होतं. आणि सगळ्यात शेवटचं आहे टर्माइट्स. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की वाळवी, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो वाळवी. दीज आर पर्टिक्युलरली नोन ॲज व्हाईट अँड्स. अगदी छोट्या छोट्या मुंग्या असतात, त्या पांढऱ्या रंगाच्या मुंग्या असतात वाळवी ज्या आहेत, अगदी छोटे छोटे असतात. These insects live in a colony and they are very fast eating the wood. ते कॉलनीमध्ये राहतात, म्हणजे माणसांची जशी कॉलनी असते तशी या वाळवींची. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचे की घराला वाळवी लागली की घर संपलं. कारण पूर्वीच्या घरी जी घरं असायची, पूर्वीच्या काळी जी घरं असायची ती लाकडाची असायची जास्त करून, आणि वाळवी लागली की ती एवढ्या फास्ट पसरते की आपल्याला कळत सुद्धा नाही की घर कधी आपलं ते कोलॅप्स होईल, काही कळणार नाही. दे मेक टनेल्स इनसाइड द टिम्बर इन डिफरंट डिरेक्शन्स. त्या लाकडाच्या आतमध्ये असे टनेल्स तयार केलेले असतात त्या वाळवीनं. दे युजली डू नॉट डिस्टर्ब द आउटर कव्हर, हेन्स द टिम्बर अटॅक्ड बाय टर्माइट्स मे लुक साऊंड टिल इट कम्प्लिटली फेल्स. जोपर्यंत ते लाकूड पूर्णपणे कोलॅप्स होत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही की ते टिम्बर लाकडाला वाळवी लागलेली आहे. कारण बाहेरून आपल्याला काही कळत नाही, छोटे छोटे होल्स असतात फक्त. जसं आपण बाजारात वांगी आणायला गेलो, वांगी, तर वांगी कशी घ्यायची, तर त्या वांग्याला आळ्या असतात वांग्याच्या आतमध्ये, पण त्या कुठून होल तयार करतात, तर वांग्याचं जे देठ असतं त्या देठाच्या बाहेर जे कव्हर असतं तिथं ते होल्स केलेले असतात. आणि तिथून म्हणजे वांगी घेताना आपल्याला वरून वांग खूप सुंदर दिसतं, तर त्या वांग्याच्या देठाच्या इथले कव्हर जे आहे ते वर उघडून बघायला पाहिजे. तिथं जर होल असेल तर 100% ते वांग किडलेलं आहे असं समजायला पाहिजे. तर तशाच पद्धतीनं हे टर्माइट्स जे आहेत ते लाकूड पूर्णपणे कोलॅप्स झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही की ते टर्माइट्स ना लाकूड ते खाल्लेलं आहे. सो दीज आर द डिफेक्ट्स ड्यू टू इन्सेक्ट्स. म्हणजे फर्स्ट डिफेक्ट बघितलं, डिफेक्ट ड्यू टू फंगी, म्हणजे त्याला लाकडाला बुरशी लागते, त्यामुळे तिथं ब्राऊन कलर तयार होतो. त्यामुळे ते लाकूड दिसायला कितीही आपण रंग जरी कितीही कॉस्टली रंग दिला तरी तिथं ब्राऊन कलर हा राहणारच. त्यामुळं हा एक डिफेक्ट आहे. सेकंड डिफेक्ट दॅट इज डिफेक्ट ड्यू टू इन्सेक्ट्स. त्यामध्ये बीटल्स जे आहेत, बीटल्स, मरीन बोरर्स आणि टर्माइट्स हे लाकूड खातात किंवा त्या लाकडामध्ये होल्स करून त्या लाकडामध्ये राहतात. नेक्स्ट आहे दॅट इज डिफेक्ट ड्यू टू नॅचरल फोर्सेस. झाड वाढताना हे डिफेक्ट्स तयार होतात. सगळ्यात महत्वाचा डिफेक्ट आहे नॉट. नॉट म्हणजे गाठ, लाकडामध्ये असलेली गाठ. तर जिथं जिथं गाठ असेल तिथं लाकडावर आपल्याला प्लेन करता येत नाही, किंवा लाकूड कापताना गाठीचे आपल्याला खूप अडचणी येतात किंवा खूप त्रास होतो. मग ही गाठ कशी तयार होते, जिथं जिथं लाकडाला फांदी फुटते, झाडाला फांदी जिथं जिथं फुटते तिथं ही गाठ तयार होते. नॉट्स दीज आर द बेसिस ऑफ ब्रांचेस. जिथं जिथं फांदी फुटते तिथं ही गाठ तयार होते. दे आर डार्क हार्ड रिंग्स. जरी तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं तर अशा रिंग्स तयार झालेल्या असतात, गाठी तयार झालेल्या असतात. दे डिस्टर्ब द स्ट्रक्चर ऑफ द ट्री. इट इज डिफिकल्ट ऑन टू मेनी नॉटेड टिम्बर. डिफिकल्ट टू वर्क ऑन टू मेनी नॉटेड टिम्बर. जर आपण बाभळीचं वगैरे लाकूड जर घेतलं तर त्याला खूप गाठी असतात, कारण खूप फांद्या फुटलेल्या असतात. त्यामुळे तिथं त्या लाकडावर आपल्याला काम करायला डिफिकल्टी येते. त्या लाकडाचे असे जे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर या गाठीमुळे डिस्टर्ब झालेलं असतं, आणि त्यामुळे त्याला व्यवस्थित रंधा मारता येत नाही जिथं गाठ असेल तिथं, किंवा करवतीनं आपल्याला व्यवस्थित कापता येत नाही. नेक्स्ट आहे कप शेक किंवा हार्ट शेक. आता हे कप शेक म्हणजे काय बघूया. आपण काल बघितलं क्रॉस सेक्शन ऑफ एक्सोजिनियस ट्री मध्ये ह्या गोल गोल ज्या आहेत त्या अॅन्युअल रिंग्स आहेत, गोल गोल आहेत त्या अॅन्युअल रिंग्स आहेत. दरवर्षी एक रिंग ऍड होत जाते. कप शेक मध्ये काय होतं, त्या अॅन्युअल रिंग्स वर असे पावडर जमा होते. पावडर एक प्रकारची. आपण जसं म्हणतो की माणसाला ट्युमर झाला किंवा गाठ झाली, तर तशाच प्रकारे ही पावडर जमा होते. आणि त्यामुळे काय होतं की आपण
समजा इथून जर फळी कापली तर ही फळी 2 भागात डिवाइड होते, कारण मध्ये इथं पावडर जमा झालेली असल्यामुळे. दॅट इज कॉल्ड कप शेक. ह्या अशा अॅन्युअल रिंग्सवर असे गोल 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 अशा कप्स तयार झालेले असतात. These are caused by the rupture of tissues in circular direction on the annual rings. They separate the annual rings. त्याचे जे टिश्यूज आहेत, पेशी आहेत त्या लाकडाच्या, त्या एकत्र जमा झाल्यामुळे ही पावडर तयार होते आणि त्यामुळे त्या अॅन्युअल रिंग्स ज्या आहेत त्या सेपरेट होतात आणि त्यामुळे तिथून जर आपण फळ्या काढल्या तर त्या फळ्या तुटू शकतात. नेक्स्ट आहे हार्ट शेक. हार्ट शेक मध्ये काय होतं, आपण काल सुद्धा क्रॉस सेक्शन मध्ये बघितलं, आतलं जे लाकूड आहे दॅट इज हार्टवूड आणि बाहेरचं जे लाकूड आहे दॅट इज सॅपवूड. सॅपवूड मऊ असतं, त्यामध्ये सॅप कंटेंट जास्त असतं. हार्टवूड जे असतं हार्ड असतं आणि त्यामध्ये सॅप कंटेंट कमी असतं, म्हणजे कोरडं असतं ते लाकूड. पण ह्या हार्टशेक मध्ये ह्या अशा क्रॅक्स तयार झालेल्या असतात. हार्टवूड मध्ये क्रॅक्स तयार झालेले असतात. त्यामुळे वरून जर लाकडाचा उंडका बघितला तर आपल्याला खूप सुंदर दिसतो, पण नंतर त्याच्या फळ्या ज्यावेळी काढायला जातो त्या फळ्या तुटतात सगळ्या, कारण क्रॅक्स तयार झालेल्या असतात त्या. द क्रॅक्स ऑकर इन द हार्टवूड. These cracks are formed due to the shrinkage of interior part of tree. झाड वाढताना ऊन, वारा, पाऊस यामुळे ह्या क्रॅक्स डेव्हलप होतात आणि त्यामुळं ह्या हार्टशेक मध्ये अशा क्रॅक्स तयार झाल्यामुळं हे लाकूड आपल्याला वापरायला इंटिरियरला सुटेबल होत नाही. नेक्स्ट आहे स्टार शेक. ह्यामध्ये आपल्याला क्रॅक्स ज्या डेव्हलप झालेल्या असतात त्या अशा बाहेरच डेव्हलप झालेल्या असतात. अगदी झाडाच्या सालीपासून त्या सॅपवूड पर्यंत अशा क्रॅक्स डेव्हलप झालेल्या असतात. हे कशामुळे होतं की एकदम जास्त थंडी पडली, लगेच ऊन पडलं, तर जसं आपण एकदम काच तापवली आणि त्यावर पाणी मारलं तर ती काच तडकते. तशाच प्रकारे ह्या क्रॅक्स तयार होतात. एकदम थंडी पडली, लगेच ऊन पडलं तर ह्या क्रॅक्स डेव्हलप होतात. द क्रॅक्स विच इन्क्रीज फ्रॉम बार्क टुवर्ड्स सॅपवूड. बार्क पासून ह्या क्रॅक्स तयार होतील, त्या बाहेरून दिसतात आपल्याला, त्यामुळे आपण अशा प्रकारचं लाकूड कधी घेणार नाही जे क्रॅक्स तयार झालेले आहेत असं, कारण हे बाहेरूनच दिसतं आपल्याला. दे आर फॉर्म ड्यू टू द एक्स्ट्रीम हीट अँड सिव्हिअर फ्रॉस्ट ड्युरिंग द ग्रोथ ऑफ द ट्री. खूप जास्त ऊन आहे आणि लगेच थंडी पडली ज्यावेळी झाड वाढत असतं त्यावेळी, त्यामुळे ह्या क्रॅक्स डेव्हलप होतात. दोज आर कॉल्ड स्टार शेक्स. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्विस्टेड फायबर. हे कशामुळे होतं की समुद्र किनाऱ्याची जी झाडं जर बघितली आपण तर समुद्रावरून वारं येत असतं, ती झाडं जमिनीकडे झुकलेली असतात. मग ती वाढताना झाडं जर झुकली तर त्याचे जे फायबर्स आहेत ते ट्विस्ट होतील, कारण कंटिन्युअसली वारा असल्यामुळं ती झाडं कायम झुकलेली राहतील आणि त्याचे फायबर्स जे आहेत ते ट्विस्ट होतील. आणि ट्विस्ट झाल्यामुळं आपल्याला त्या फळ्यांवर रंगा मारता येत नाही, म्हणजे प्लेन करता येत नाहीत त्या फळ्या, किंवा त्या व्यवस्थित आपल्याला कापता येणार नाही. दे आर कॉज्ड बाय ट्विस्टिंग द ट्री बाय फास्ट ब्लोईंग विंड. मोठ्याचा जोराचा वारा असल्यामुळं ह्या ट्विस्टेड फायबर्स तयार होतात. द टिम्बर विथ ट्विस्टेड फायबर्स इज अनसुटेबल फॉर सॉईंग अँड प्लेनिंग. ते ट्विस्टेड फायबरचं जे लाकूड आहे ते आपल्याला कट करताना खूप त्रास होतो, किंवा त्याला आपल्याला प्लेन करताना सुद्धा खूप त्रास होतो, किंवा व्यवस्थित प्लेन होतच नाहीत ते. त्यानंतर लाकडाच्या आपण समजा जर फळ्या काढल्या आणि त्या फळ्या व्यवस्थित ठेवल्या नाहीत तर त्यापासून हे डिफेक्ट तयार होतात, की बो असेल, कप असेल किंवा ट्विस्ट असेल. तर त्या फळ्या आपल्याला समजा आपण दोन इथं दगड ठेवली आणि त्यावर ह्या फळी ठेवली अशी, तर काय होईल, काही दिवसांनी ती फळी अशी ग्रॅव्हिटीनं अशी बेंड होईल. दॅट इज बो. This defect is indicated by the curvature formed in the direction of the length of timber. फळी अशी बेंड होईल, दॅट इज कॉल्ड बो. जर ती फळी विड्थ वाईज अशी बेंड झाली, दॅट इज कॉल्ड कप. द कर्वेचर इज फॉर्म्ड विड्थ वाईज. अशी विड्थ वाईज जर झाली, दॅट इज कॉल्ड कप. आणि ती फळी अशी पिरगळली, दॅट इज कॉल्ड ट्विस्ट. द पीस ऑफ टिम्बर इज स्पायरली डिस्टॉर्टेड. त्यावेळी काय होईल, अशी ही ट्विस्ट होईल. These are the defects in timber. हे टिम्बर मधले डिफेक्ट्स बघितले आपण. आता बघूया आपण डायरेक्टली लाकूड वापरणं आता सध्या खूप कॉस्टली झालेलं आहे, कारण सागवानाचं लाकूड जर घ्यायचं म्हणलं तर ते चांगल्या प्रतीचं लाकूड घ्यायचं म्हणलं तर 5,000, 5,500, 6,000 रुपये घनफूट इतक्यापर्यंत जातं ते.
त्यामुळे डायरेक्टली लाकडाचं फर्निचर तयार करायच्या ऐवजी आपण प्लायवूड वापरतो किंवा काय काय वेगळे वेगळे आर्टिफिशियल वूड वापरतो. मग ते आर्टिफिशियल वूड कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर त्यातलं फर्स्ट आहे विनीर. विनीर म्हणजे काय, इथं तुम्हाला दिसेल की असा लाकडाचा पापुद्रा काढलेला आहे, एकदम पातळ असा पापुद्रा काढलेला आहे. आणि तो पातळ पापुद्रा काढून 3 mm च्या प्लायवूडवर तो चिकटवला. समजा कॉस्टली लाकडाचा पातळ पापुद्रा काढला आणि 3 mm च्या प्लायवूडवर आपण चिकटवला आणि ते जर फर्निचर त्यापासून तयार केलं तर काय होईल, आपल्याला वाटेल की ते कॉस्टली लाकडापासूनच फर्निचर तयार केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण त्या फर्निचरला पावडर लावली चांगलं दिसायसाठी. दीज आर थिन स्लायसेस ऑफ वूड ऑफ सुपिरियर क्वालिटी, की जसं अमेरिकन वूड आहे समजा, तर अमेरिकन डायरेक्टली लाकूड मागवणं खूप खूप कॉस्टली पडेल. त्याऐवजी आपण या लाकडाचे असे विनीर जर मागवले, असे थर जर मागवले आणि ते मग इथं प्लायवूडवर आपण चिकटवले तर ते आपल्याला लाकूड इम्पोर्टेड लाकडाच्या फर्निचर सारखं आपल्याला दिसू शकेल. द थिकनेस ऑफ विनीर व्हेरीज फ्रॉम 0.4 mm to 6 mm. अगदी पातळ 0.4 mm पासून 6 mm पर्यंत ह्याचे थर आपल्याला मिळतात. दे आर ऑब्टेन्ड बाय कटिंग द लॉग्स. लाकडाचे ओंडके पातळ स्लाइस करून, म्हणजे आपण बटाट्याचा किस जसं तयार करतो, वेफर्स कसं तयार करतो त्याप्रमाणे ह्याच्या आपण पातळ स्लाइसेस केलेले असतात. These slices are pasted on 3 mm ply. ते 3 mm plywood वर हे स्लाइसेस जे आहेत ते चिकटवायचे. These veneers are used as skin material for the furniture for better aesthetical look. याचा आपण डायरेक्टली फर्निचर तयार करणार नाही, पण विनीर कुठं वापरणार, आधी प्लायवूडचं कपाट तयार केलं समजा आणि त्याच्यावर प्लायवूडवर आपण हे विनीर लावणार की ते प्लायवूड दिसा, म्हणजे जसं आपण सनमायका म्हणतो, सनमायका फोरमायका, पण त्याचा ऍक्च्युअली टेक्निकल टर्म आहे दॅट इज लॅमिनेट. सनमायका हे कंपनीचं नाव आहे, तर लॅमिनेट इज द टेक्निकल टर्म फॉर सनमायका. जसं आपण आम्ही आमच्या लहानपणी कुठलीही वॉशिंग पावडर असली की त्याला निरमाच म्हणायचो कुठली, पण आता नाही, आपण म्हणतो की एरियल आहे, निरमा आहे, असे वेगळ्या वेगळ्या वॉशिंग पावडर म्हणतो. पण तसंच सनमायका ही एक कंपनी होती, तर अजून सुद्धा सनमायकाच म्हणलं जातं, पण त्याचं टेक्निकल नाव आहे दॅट इज लॅमिनेट. तर हे लॅमिनेट कधी लावतो आपण, प्लायवूड वर चिकटवतो. तसंच हे विनीर जे आहे दॅट इज ऑल्सो यूज ॲज अ स्किन मटेरियल फॉर बेटर एस्थेटिकल लुक. चांगलं फर्निचर दिसावं त्यासाठी हे स्किन मटेरियल म्हणून वापरतो आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज प्लायवूड. सगळ्यांना माहिती आहे आपण प्लायवूड खूप वापरतो. प्लायवूडचंच फर्निचर जवळपास आता 90% काम हे जवळपास प्लायवूड मध्ये होतं. आता खूप ठिकाणी पुण्या बॉम्बेत हे प्लायवूड सुद्धा कमी झालेलं आहे. तिथं कोरियन बोर्ड नावाचे असे वेगळे बोर्ड आलेले आहेत, कोरियन म्हणून. आता 23 तारखेला आपल्याला त्या दुकानात जायचं आहे, तर म्हणजे रोहितला नंतर मी त्याचे सॅम्पल आणून ठेवतो, मग आपल्याला कॉलेजमध्ये पण बघता येतील. ते आहेत कॉलेजमध्ये सुद्धा सॅम्पल, की कोरियन नावाचे बोर्ड आलेले आहेत. पण प्लायवूड बद्दल आपण थोडीशी चर्चा करू. द मिनिंग ऑफ टर्म प्लाय इज अ थिन लेअर. प्लायवूड म्हणजे काय, त्याचा एक थिन लेअर असेल त्याचा. इथं जर बघितलं आपण प्लायवूड मध्ये, तर इथं असे तुम्हाला लेअर दिसतील. डार्क ब्राऊन, व्हाईट, ब्राऊन, व्हाईट, ब्राऊन, व्हाईट असे लेयर्स असतील. आणि त्या लेअर वर आपण लेअर मोजले, साधारणतः 3 लेअर असतील, 5 असतील, 7 असतील, 9 असतील, असे ऑड नंबर मध्ये असतात. कारण वरचा जो सरफेस आहे समजा तो ह्या डिरेक्शन मध्ये आहे, वरचा जो लेअर आहे तो या डिरेक्शन मध्ये आहे. सेकंड लेअर जो असतो तो आडव्या डिरेक्शन मध्ये असतो. थर्ड लेअर परत ह्या डिरेक्शन मध्ये असतो. म्हणजे लाकडाचे जे ग्रेन्स आहेत त्याचे डिरेक्शन्स आपण म्हणतो. त्यामुळे काय होईल की तिथं आपलं ते प्लायवूड आहे ते दणकट होईल. द प्लायवूड इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम द थिन लेयर्स ऑफ वूड. The 3 or more layers in odd number are placed on one above each other such that the grains of successive layers are at right angle to each other. वरचा सगळ्यात थर समजा उभा असेल, त्याच्यानंतर दुसरा थर असेल तो आडवा असेल, परत उभा असेल, परत आडवा असेल, असे ऑड नंबर मध्ये सगळे थर लावून घेतले जातात. The layers are glued together
विथ सुटेबल अधेसिव्ह. हे जे लेयर्स आहेत ते आता प्लायवूड दोन प्रकारात मिळतं, एक वॉटरप्रूफ प्लायवूड मिळतं आणि एक कमर्शियल प्लायवूड मिळतं. तर वॉटरप्रूफ प्लायवूड 100% वॉटरप्रूफ प्लायवूड कुठलंच नसतं, पण त्यामध्ये जे अधेसिव्ह वापरलेलं असतं, चिकट द्रव्य जे वापरलेलं असतं, दॅट इज रेझिन बेस्ड. अधेसिव्ह म्हणजे काय, डिंक आपण म्हणूया त्याला, की तो जो वापरलेला असतो वॉटरप्रूफ प्लायवूड मध्ये दॅट इज रेझिन बेस्ड. आणि कमर्शियल प्लायवूड मध्ये जे वापरलं असतो दॅट इज फिनॉल बॉन्डेड. ते जे अधेसिव्ह वापरलेलं असतं फिनॉल बॉन्डेड, म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की फेविकॉल पाण्यात विरघळतो. तर तसा फेविकॉल सारखं अधेसिव्ह जे असतं ते कमर्शियल प्लायवूडला वापरलेलं असतं. आणि रबर सोल्युशन आहे समजा, रबर सोल्युशन जे पाण्यात विरघळत नाही, तर तशा प्रकारचं अधेसिव्ह जे असतं ते वॉटरप्रूफ प्लायवूड साठी वापरलेलं असतं. आता नवीन टाईपचे हे प्लायवूड आलेत, याला फ्लेक्झी प्लाय असं म्हणलं जातं. आपल्याला गोल वगैरे जर सरफेसेस तयार करायचे असतील तर हे फ्लेक्झी प्लाय मिळतं. यात अशा दोन प्लायवूडच्या थरामध्ये अशा पट्ट्या बसवलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला बेंड करता येतं हे प्लायवूड. दॅट इज कॉल्ड फ्लेक्झी प्लाय. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅटन बोर्ड. सगळे जे दरवाजे आपण फ्लश डोअर म्हणतो, अपार्टमेंटचे असतील किंवा घराच्या आतमधले जे दरवाजे असतात ते प्लायवूडचे असतात. ते साधारणतः 32 mm थिकचे दरवाजे असतात. ते सगळे जे दरवाजे आहेत ते फ्लश डोअर म्हणून जे असतात ते बॅटन बोर्ड आहेत, की यामध्ये 2-3 mm प्लायवूड मध्ये अशा लाकडाच्या पट्ट्या लावलेल्या असतात. 2-3 mm प्लायवूड मध्ये सँडविच केलेल्या असतात ह्या पट्ट्या. त्यामुळं आपण हे बॅटन बोर्ड आहे ते दरवाजांसाठी किंवा पार्टिशनसाठी वापरू शकतो. याची मिनिमम थिकनेस ही आपल्याला 18 mm पण मिळते किंवा 32 mm पण मिळते. 18 mm चे ब्लॉक बोर्ड आता सध्या कोण वापरत नाही, कारण त्याला लगेच कीड लागते. पण फ्लश डोअर जे आहेत ते फ्लश डोअर आता सध्या सगळीकडे वापरले जातात. बॅटन बोर्ड, द बॅटन्स आर सँडविच्ड बिटवीन द 3 mm थिक प्लाय. 2-3 mm चे प्लाय घेतले आणि त्याच्यामध्ये बॅटन्स आपण बसवल्या. These boards have thickness of 35 mm. These boards are used for doors and partitions. हे जे डोअर साठी किंवा पार्टिशन साठी हे बोर्ड्स वापरले जातात. त्यानंतर लास्ट आहे पार्टिकल बोर्ड, की लाकडाचा जो कापताना भुसा जो पडलेला असतो किंवा ऊसाचं बगॅस आहे, ऊसाचं चिप्पाड आपण म्हणतो त्याला, की कारखान्यामध्ये ऊसापासून रस काढल्यानंतर जे मटेरियल उरतं दॅट इज बगॅस, किंवा तांदळाच्या वरचं जे टर्फलं असतात त्यापासून सुद्धा हे बोर्ड तयार केले जातात. दोज आर कॉल्ड पार्टिकल बोर्ड्स. दीज बोर्ड्स आर मेड ऑफ वूड पार्टिकल्स, लाकडाचा भुसा असेल, हस्क राईस म्हणजे तांदळाच्या वरची टर्फलं असतील त्यापासून बनवलं जाईल, और बगॅस म्हणजे ऊसाचा जो भुसा आहे त्यापासून आपण पार्टिकल बोर्ड तयार करतो. या पार्टिकल बोर्ड आपण याला स्क्रूइंग करू शकत नाही, कारण स्क्रू त्यात फिट व्यवस्थित बसत नाही. हे पार्टिकल बोर्ड असते, इट इज मिक्स्ड विथ रेझिन अँड सब्जेक्टेड टू प्रेशर. म्हणजे लाकडाचा भुसा वगैरे घ्यायचा, त्यामध्ये अधेसिव्ह मिक्स करायचा आपण आणि ते एक प्रेशर देऊन त्याच्यापासून बोर्ड तयार करायचा. दॅट इज कॉल्ड पार्टिकल बोर्ड. तर आज आपण बघितलं हे की डिफेक्ट्स इन टिंबर आणि आर्टिफिशियल टिंबर. समजलं सगळ्यांना व्यवस्थित? प्राजक्ता समजलं? हो सर. हा हा. रोहित आलाय का नाही? फक्त सर झूम जरा केलं तर क्लिअर दिसेल. अजून करू का एवढं? हा हा म्हणजे हा हा ठीक आहे, असं एवढं करतो आता. हा 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 चालेल. म्हणजे हा बघा, हे असे प्लायवूड आहे, किंवा हे फ्लेक्झी प्लाय आहे. अगदी पहिल्यापासून बघूया आपण की या नॉट्स आहेत, लाकडामध्ये असलेल्या गाठी. त्यानंतर आपण म्हणलं कप शेक, या अॅन्युअल रिंग्स वर हे असे टिश्यूज जमा होतात, त्यामुळे त्यांना कप शेक म्हणलं आपण त्यांना. किंवा हार्ट शेक म्हणजे हार्टवूड मध्ये अशा
क्रॅक्स डेव्हलप होतील, दॅट इज कॉल्ड हार्ट शेक. त्यानंतर स्टार शेक मध्ये अशा क्रॅक्स बाहेरून बार्क पासून सॅपवूड पर्यंत जाणाऱ्या क्रॅक्स असतील, दोज आर कॉल्ड स्टार शेक्स. हे इम्प्रॉपर स्टोरेज आपण फळ्याचं केलं तर ती फळी अशी लांबीला जर अशी झाली, बेंड झाली, दॅट इज बो. जर रुंदीला बेंड झाली, दॅट इज कप. ती जर ट्विस्ट झाली फळी, दॅट इज ट्विस्ट, म्हणजे अशी पिरगळली ती फळी. त्यानंतर आर्टिफिशियल टिंबर मध्ये आपण कॉस्टली लाकडाचा किंवा सुपिरियर बोर्डचा असा थर काढला आणि तो 3 mm प्लायवूडवर चिकटवला तर आपण एक स्किन मटेरियल म्हणून वापरू शकतो, दॅट इज कॉल्ड व्हिनिर. त्यानंतर प्लायवूडचे असे थर असतात, ते थर एकमेकावर लावले जातात. पहिला थर उभा असेल, उभे ग्रेन्स असतील त्याचे, दुसऱ्या थराचे ग्रेन्स असतील ते आडवे असतील, परत उभे असतील, असे ऑड नंबर मध्ये थर एकमेकावर ठेवायचे, मध्ये सुटेबल अधेसिव्ह लावायचं आणि ते प्रेस केल्यामुळं आपल्याला प्लायवूड मिळेल. जर आपल्याला राऊंड फर्निचर वगैरे करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे फ्लेक्झी प्लाय आपण यूज करू शकतो, की यामुळे आपण राऊंड शेप तयार करू शकतो फ्लेक्झी प्लाय मध्ये. बॅटन बोर्ड मध्ये 3 mm प्लायवूड दोन्ही बाजूला लावून त्याच्यामध्ये लाकडाच्या बॅटन्स लावलेले असतात, त्यामुळे त्याला दॅट इज कॉल्ड बॅटन बोर्ड. लक्षात? आता मी प्रॅक्टिकल थोडं घेतोय आता, की समजावून सांगतोय. हे स्केचबुक मध्ये प्रॅक्टिकल तुम्ही करायचं आहे. स्केचबुक मध्ये एक स्केचबुक घालायचं आणि त्याच्यावर एका शीटवर हे मी सांगेन 1-2 शीट्स करायच्या आहेत आपल्याला. तर त्या कशा करायच्या ते मी सांगतो कशा करायच्या त्या. आता मी हे पेंट मध्ये दाखवायला लावलोय तुम्हाला ऍक्च्युली, पण तुम्ही हे स्केचबुक मध्ये व्यवस्थित करायचं आहे. की काय करायचंय ते मी व्यवस्थित समजावून सांगतो. तर मी व्हॉट्सअपवर ह्याचे इमेजेस सुद्धा पाठवलेत, एक आठवड्याभरापूर्वी पाठवले. 6 स्क्वेअर काढून त्यात आडव्या लाईन्स काढायच्या, उभ्या लाईन्स काढायच्या, तिरक्या लाईन्स काढायच्या. हे इमेजेस पाठवलेले आहेत, ते आपण बघा. आणखी मी इथं समजावून पण सांगतो आता की ते कसं करायचं आहे. तर पहिल्यांदा असे 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचे 6 स्क्वेअर व्यवस्थित स्केचबुक मध्ये काढून घ्यायचे. हे काढताना व्यवस्थित माप टाकून 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचे असे 6 स्क्वेअर व्यवस्थित काढून घ्यायचे. हा 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. आता पट्टी बाजूला ठेवायची, फक्त पेन्सिल घ्यायची, कारण आपण डिझायनर होणार आहे. डिझायनरला आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ती आपली नजर तयार करायची. तर ती नजर कशी तयार करायची ह्यासाठी हा एक्सरसाइज आहे. आपली आयसाईट जी आहे ती आयसाईट व्यवस्थित कशी तयार करायची यासाठी एक्सरसाइज आहे. तर आपण पट्टी वगैरे पूर्णपणे बाजूला ठेवायची, फक्त पेन्सिल घ्यायची हातात हे स्क्वेअर काढल्यानंतर. आणि काय करायचं, त्या पेन्सिलनी, आता मी ही पेन्सिल घेतो, इथं पेन्सिल घेतली, ह्या पेन्सिलनी पहिल्यांदा मी इथं 1 सेंटीमीटर माप टाकून घेतो. पट्टी घेऊन 1 सेंटीमीटर माप टाकून घेतो आणि अशी आडवी लाईन काढून घेतो, आडवी लाईन. आता ती पट्टी पण बाजूला ठेवायची. नजरेनं बघायचं आपण हे 1 सेंटीमीटर माप तेवढंच लक्षात ठेवायचं आणि ती नजर ठेवून आपण दुसरी लाईन काढायची. आता आपण माप टाकणार नाही आहे, आपली नजर तयार करायला. अशा या सगळ्या आडव्या लाईन्स काढून घ्यायच्या. पहिल्या स्क्वेअर मध्ये आडव्या लाईन्स काढून घ्यायच्या. 1-1 सेंटीमीटर अंतर. फक्त ते काय करायचं आपण फक्त एकदा पहिल्यांदा टाकायचं, एकदाच. त्यानंतर सगळं काम आपण नजरेने तयार करतो. तुम्ही जर 1-1 सेंटीमीटर माप टाकली तर तुमची ती नजर तयार होणार नाही. त्यासाठी फक्त एकदाच हे माप टाकून घ्यायचं आणि ह्या आडव्या रेषा काढायच्या. दुसऱ्या चौकोनात उभ्या रेषा काढायच्या. इथं पण माप टाकायचं नाही आपण,
इथं बघायचं 1 सेंटीमीटर किती आहे, तर इथं बघायचं. आणि त्या आता हे मी माऊस नका लावलोय त्यामुळं माऊसवर माझा कंट्रोल एवढा नाही आहे, तरी पण येतोय. बघूया आला. त्या उभ्या लाईन्स काढल्या. पेन्सिलने व्यवस्थित येतं मला, माऊसने जरा गोंधळ झाला. दुसऱ्या चौकोनात उभ्या रेषा काढल्या. त्या चौकोनात मी अशा उजवीकडून डावीकडं अशा तिरक्या रेषा काढल्या. उजवीकडून डावीकडं. आता ह्या दोन लाईन मधलं अंतर सुद्धा 1 सेंटीमीटर पाहिजे. ह्या दोन लाईन मधलं अंतर सुद्धा 1 सेंटीमीटर पाहिजे. अशा ह्या सगळ्या तिरक्या रेषा काढून घ्यायच्या. पूर्ण सगळा स्क्वेअर भरून टाकायचा. तिरक्या रेषा काढल्या. या चौकोनात डावीकडून उजवीकडे तिरक्या रेषा काढायच्या. कागद फिरवायचा नाही, कागद स्ट्रेटच ठेवायचा. आणि पेन्सिलने फक्त ह्या जास्तीत जास्त स्ट्रेट लाईन येतील असं बघायचं. डावीकडून उजवीकडे अशा तिरक्या रेषा काढल्या. इथं आडव्या काढल्या, उभ्या काढल्या, इकडे उजवीकडून डावीकडं, इथून डावीकडून उजवीकडं अशा रेषा काढल्या. ह्या स्क्वेअर मध्ये काय करतो मी, रेष काढतो. एका कॉर्नर मधून आपण या रेषा काढायचो. एका कॉर्नर मधून अशा सगळीकडं. आता इथलं अंतर 1 सेंटीमीटर पाहिजे. कुठलं? इथलं अंतर 1 सेंटीमीटर पाहिजे. अरे नाही, असं पूर्ण सगळीकडं असे काढून घ्यायचं. एका कॉर्नर मधून आपण सगळीकडे लाईन्स काढतो. ह्या स्क्वेअर मध्ये काय करायचं, परत मी एक डायगोनल जोडून घेतला असा, आणि या सेंटर पॉइंट मधून मी अशा या रेषा काढतो. सेंटर पॉइंट मधून. आता इथलं अंतर 1 सेंटीमीटर पाहिजे. आलं लक्षात? कुठलं अंतर पाहिजे? इथलं अंतर 1 सेंटीमीटर पाहिजे. अशा सगळीकडे काढायचे. सगळीकडे. ही झाली आपली पहिली शीट. आता दुसरी शीट करायसाठी परत मी 6 स्क्वेअर काढतो. फाईल न्यू घेतो, सेव्ह करत नाही. परत मी एक रेक्टँगल काढतो, स्क्वेअर काढतो. हा असे 6 स्क्वेअर. तुम्ही स्केचबुक मध्ये करायचं आहे. मी पेंट मध्ये का लावलोय तुम्हाला समजावं म्हणून फक्त, पण स्केचबुक मध्ये करायचं आहे. परत मी आता ह्यामध्ये काय करणार आहे की पेन्सिल घेणार. हे 6 स्क्वेअर काढल्यानंतर ह्या पेन्सिलनी मी अशा इथं झिगझॅग लाईन्स काढणार. याला पॅरलल झिगझॅग लाईन काढतो. आता या दोन लाईन मधलं अंतर सुद्धा अप्रॉक्सिमेटली 1 सेंटीमीटर यायला पाहिजे. हे अंतर 1 सेंटीमीटर पाहिजे. ह्या स्क्वेअर मध्ये मी अशा वेव्ही लाईन्स काढतो. याला पॅरलल परत वेव्ही लाईन काढतो. आता यामधलं सुद्धा अंतर 1 सेंटीमीटर पाहिजे. यामधलं सुद्धा अंतर हे 1 सेंटीमीटर पाहिजे. ह्या मध्ये परत मी ह्या झिगझॅग लाईन्स काढतो. आता 1 सेंटीमीटरचं काम आपलं संपलेलं आहे. मी इथं त्याच्या अपोजिट झिगझॅग लाईन्स काढतो. अपोजिट
म्हणजे शंकरपाळी सारखा आकार तयार झाला. परत त्याच्या अपोजिट. आता यात काय बघायचं आपल्याला की सगळे हे आकार जवळपास एकसारखे दिसले पाहिजेत. एक मोठं एक लहान, एक मोठं एक लहान असं व्हायला नको, एकसारखं दिसलं पाहिजे हे आपण बघायचं. या रेक्टँगल मध्ये मी वेव्ही लाईन्स काढतो. त्याच्या अपोजिट वेव्ही लाईन काढू. परत त्याच्या अपोजिट वेव्ही लाईन काढू. हा व्हिडिओ मी सेंड करतोय तुम्हाला. आता इथं सुद्धा ह्या सगळे आकार एकसारखे यावेत जास्तीत जास्त हे बघायचं. आपली नजर तयार करायची. याच्यात काय करूया आपण, मी थोडस असं डिझाईन तयार केलं. याच्या अपोजिट. आता हे सुद्धा दिसताना स्क्वेअर एकसारखे दिसले पाहिजे. ते इमेज मध्ये पण दिसेल तुम्हाला. मी इमेज पण पाठवले व्हॉट्सअपवर, ती पण बघा. साधारणतः 8-10 दिवसापूर्वी पाठवले. असे तयार करायचे. आणि लास्टच्या स्क्वेअर मध्ये काय करायचं आपल्याला की असे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 सर्कल काढायचे. ते सर्कल दिसायला एकसारखे दिसले पाहिजे. कारण आपली आपण नजर तयार करतो, डोळे तयार करतो. सर्कल दिसायला एकसारखे, मापानं काढायचे नाही, दिसायला एकसारखे दिसले पाहिजे. हा आपण व्हिज्युअल एक्सरसाइज, व्हिज्युअलायझेशन आपलं वाढवायसाठी हे एक्सरसाइज करणार आहे. शीट पहिली आणि ही शीट दुसरी. एकदा पहिल्यांदा वाटलं बरोबर नाही आलं, दुसऱ्यांदा रिपीट केलं तरी चालेल. 2-3दा रिपीट केल्यानंतर 100% परफेक्ट येईल. आलं लक्षात सगळ्यांच्या? आलं का लक्षात? तर आता सुट्टीत हे काम करूया. आता डायरेक्टली आपण 23 तारखेला भेटूया. 23 तारखेला. तोपर्यंत दिवाळीची हा पुढच्या आठवड्यात सुट्टी घेऊया. आणि रोहित कधी कोल्हापूरला येणार आहेस तू? शुक्रवारी सर. हा शुक्रवारी. मग आपण मला फोन करतो, मी येतो शुक्रवारी. ठीक आहे चालेल. हा फ्रीच आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा आणि सगळ्यांना दिवाळीच्या अनेक 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 शुभेच्छा. थँक्यू. सेम टू यू सर. हो थँक्यू. बंद करू? येस सर. हा चालेल.